हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? आय होप सगळे मजेत असाल. सो मित्रांनो, आज खूप जास्त आपण इम्पॉर्टंट आणि युनिक टॉपिक डिस्कस करतोय. जेव्हापासून मी मार्केटमध्ये आहे मित्रांनो ना, तेव्हापासून मला हे समजतं की हे खूप जास्त युनिक फीचर आहे. पहिल्यापासून राहिले ना, आता पण युनिक फीचर आहे. आता हे आपण आधी डिस्कस का केलं नव्हतं, हे जर रिझन मी तुम्हाला सांगतो. कारण की ते फीचर जे होतं ते पेड फीचर होतं आणि आता ते फ्रीमध्ये अवेलेबल आहे. धनने इंट्रोड्यूस केलं आहे. ते तुम्ही नक्कीच एक्सप्लोर केलं असेल. काही लोकांनी त्यांना माहिती आहे कुठल्या फीचरबद्दल मी डिस्कस करतोय, बट ज्यांना माहिती नाही आहे, हे खूप जास्ती कामाची गोष्ट आहे आणि हा व्हिडिओ खूप जास्ती व्हॅल्युएबल राहणार आहे तुमच्यासाठी. हा व्हिडिओ तुमच्यासाठी एवढा इम्पॉर्टंट आहे ना की तुमचं ट्रेडिंग स्किल खूप जास्ती एनहान्स होऊ शकतं. व्हिडिओ आहे ना थोडासा लेंदी होऊ शकतो, मला डेप्थमध्ये सांगावं लागणार आहे. पण मी एक सिंपल तुम्हाला सांगतो, रिक्वेस्ट करतो की पूर्ण व्हिडिओ न पळवता बघा, पूर्ण डिटेलमध्ये आपण सांगण्याचा समजवण्याचा प्रयत्न करूया. ओके, सो ज्या फीचरबद्दल मी डिस्कस करतो ना त्याला बोलतात बार रिप्ले. आता बार रिप्ले तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती? नसेल माहिती तरी काय अडचण नाही, असेल माहिती तरी समजून घेण्याचा प्रयत्न करा. काय होतं, भरपूर वेळा बघा आपण एखादी स्ट्रॅटेजी बॅक टेस्ट करत असतो. समजा एखाद्या युट्यूबरने एखादी स्ट्रॅटेजी दिली की बाबा असा प्रकारचा EMA लावा, तुम्हाला चांगले रिझल्ट बनतील. तुम्ही काय करता, तोच इंडिकेटर किंवा त्याच प्रकारची स्ट्रॅटेजी प्लॉट करता चार्ट्सवरती आणि देन तुम्हाला समजतं की 2 दिवसांचा डेटा बघितला, आठवड्याचा डेटा बघितला, आपल्याला समजतं की अरे स्ट्रॅटेजी खूप जास्त चांगले पैसे देऊ शकते. बट जेव्हा रिअल मार्केटमध्ये तुम्ही त्याला यूज करायला जाताना तेव्हा लॉसेस होतात. मग हे कशामुळे होतं ना, ह्याचं पण रिझन तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. ती वेळ नाही घालवत आणि व्हिडिओ स्टार्ट करूया. मी ट्रेडिंग व्ह्यूचा हा प्लॅटफॉर्म इकडे ओपन केला. ओके, सो ट्रेडिंग व्ह्यू का ओपन केलं ह्याचं पण रिझन सांगतो. ह्याचंच एक फीचर आहे जे की पेड आहे आणि मोस्ट युनिक फीचर आहे ट्रेडिंग व्ह्यूचं. ह्या फीचरसाठी आपण ट्रेडिंग व्ह्यूला पैसे भरत असतो, लक्षात ठेवा. ओके, सो इकडे बघा बटन आहे बार रिप्ले. ओके, सो रिप्लेवरती क्लिक केलं आणि समजा इथं मी क्लिक केलं. आता डबल क्लिक केल्यानंतर हे काय बोलतं की तुम्हाला तुमच्याकडे बेसिक प्लॅन आहे, तुम्हाला अपग्रेड करावं लागेल जर तुम्हाला तो फीचर यूज करायचा आहे. मी अपग्रेडवरती क्लिक केलं तर त्याप्रमाणे त्यांचे प्लॅन्स दिसत आहेत इकडे. ओके, सो जो बेसिक प्लॅन आहे तो 995 पर मंथचा इकडे मला प्लॅन दिसतोय, राईट? म्हणजे 1000 रुपीज पर मंथ मला द्यावे लागतील. पण हेच फीचर धननी फ्रीमध्ये दिलं आहे. सो आपण धनच्या प्लॅटफॉर्मवरती जाऊया. सो मी तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो मित्रांनो, इंडियन हिस्ट्रीमध्ये आत्तापर्यंत कुठलाच ब्रोकर हे फीचर फ्रीमध्ये प्रोव्हाइड करू शकलेलं नाही आहे, बट हे धननी केलं आहे. सो मित्रांनो, फीचर तर खूप जास्त युनिक आहे, बट ना ह्याचा यूज खूप जास्त तुम्ही करावा, ही माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, जर तुम्हाला ट्रेडिंग स्किल इन्हान्स करायचे असतील तर. ओके, सो आपण धनच्या प्लॅटफॉर्मवरती आहे. आता मी इकडे काय करतो, निफ्टीचा चार्ट ओपन करूया. आता काही लोकांना कन्फ्युजन असतं की सर ते लेआउट वगैरे मला दिसत नाहीत, डबल स्क्रीन कसे लावायचे. सो मी तुम्हाला सिंपल सांगतो कसं करायचं असतं. जेव्हा पण तुम्ही एखादा चार्ट ओपन कराल ना, की इकडे समजा मी निफ्टी 50चा चार्ट ओपन केला, असं या प्रकारे चार्ट प्लॉट झाला, तर इकडे खाली बटन आहे तुम्हाला दिसत असेल, ट्रेड डिरेक्टली ऑन चार्ट्स. ह्याच्यावरती क्लिक करायचं. ओके, ह्याच्यावरती मग एक विंडो ओपन होते. आता ही जी वेबसाईट आहे ना ती tv.dhan.co आहे बघा. ओके, थोडासा डिफरन्स आहे याच्यामध्ये. आता तुम्ही इतर लेआउट वगैरे यूज करू शकता, म्हणजे मल्टिपल लेआउट्स वगैरे, आणि इकडे तुम्ही ट्रेडिंग करू शकता. 2 प्रकारचे चार्ट असतात मित्रांनो. आता मी ह्याच्यामध्ये डेप्थमध्ये जात नाही, पण याप्रमाणे ओपन करा, तुम्हाला असा चार्ट वगैरे दिसेल आणि लेआउट पण तुम्ही यूज करू शकता. मेन फीचरकडे वळूयात. निफ्टीचा मी चार्ट प्लॉट केलाय, सिंपल आहे. आता मला एखादी स्ट्रॅटेजी बॅक टेस्ट करायची. समजा फॉर एक्झाम्पल मला एखाद्या युट्यूबरने सांगितलंय की 9 आणि 15चा जो EMA आहे त्याच्या क्रॉस ओव्हरवरती जर तुम्ही एंट्री घेताय ना तर तुम्हाला चांगले प्रॉफिट्स होतील. मी एक्झाम्पलसाठी सांगतो, कुठली स्ट्रॅटेजी प्रमोट नाही करत आहे, कारण की मी स्वतः यूज नाही करत. सो इकडे काय करूया आपण, EMA लावून बघूया. मी जस्ट एक्झाम्पल देतो मला. ओके, सो मला 2 EMAची गरज आहे इकडे. ओके, सो 9 आणि 15चा EMA मला यूज करायचा, किंवा 9चा आणि 20चा करायचा समजा, म्हणजे थोडासा गॅप राहील त्याच्यामध्ये. सो 9 आणि 20 करूयात. ओके, सो ह्याला काही कलर वगैरे चेंज करत बसत नाही, एवढा वेळ नाही आपल्याकडे. ओके, सो आता सिंपल गोष्ट आहे की मला ह्याला बॅक टेस्ट करायचे. मी याप्रमाणे प्लॉट करणार. मी कसं करणार किंवा तुम्ही कसं करत होता ते मी तुम्हाला सांगतो. याप्रमाणे तुम्ही प्लॉट करणार, थोडंसं मागं जाणार, कालचा डेटा बघणार. इकडे क्रॉस ओव्हर झाला आहे, अरे बापरे चांगले प्रॉफिट झालेत. इकडे क्रॉस बघा खाली झाला आहे, क्रॉस ओव्हर खाली आहे. सो इकडे चांगला फॉल झाला, म्हणजे मस्त प्रॉफिट आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं साईडवेज राहिलं, त्याच्यानंतर इथून क्रॉस केलं आणि कसला फॉल आहे, जबरदस्त प्रॉफिट्स आहेत. अरे बापरे, कंटिन्युअसली फॉल आहे, फॉलच फॉल आहे, म्हणजे इथपर्यंत ट्रेड मी होल्ड केला असता असं वाटतं आपल्याला. ओके, सो ह्याप्रमाणे गोष्टी तुम्हाला दिसतात, इझी दिसतात. ओके, म्हणजे थोडक्यात होतं काय माहिती आहे का, की आपण एखादी स्ट्रॅटेजी जेव्हा प्लॉट करतो ना, आर्ट्सवरती प्लॉट करतो ना, आपल्याला समजतं की अरे ही स्ट्रॅटेजी खूप वर्किंग आहे. पण जेव्हा ती लाईव्ह मार्केटमध्ये आपण यूज करतो ना, तेव्हा ते लॉसेस होतात. तर त्याचं कारण काय असतं माहिती आहे का, सिंपल सांगतो. आपल्या डोळ्याला त्याच गोष्टी दिसतात ज्या आपल्याला बघायच्या आहेत. ओके, आपल्याला मोठे मोठे प्रॉफिट्स दिसतात, पण आपल्याला हा झोन आपण इग्नोर करतो सिंपल, की इकडे मल्टिपल स्टॉप लॉसेस गेले असते, माईट बी हा मी ट्रेड घेतलाच नसता. या सगळ्या गोष्टी आपण इग्नोर करतो. आपल्याला फक्त हे दिसतं की इथं क्रॉस ओव्हर झाला आणि कसला फॉल जबरदस्त आहे, देन इकडे क्रॉस ओव्हर झाला, इकडे कसलं मस्त प्रॉफिट आहे, इकडे क्रॉस ओव्हर झाला, इकडे मस्त प्रॉफिट्स आहेत.
सो ह्या गोष्टी आपल्याला दिसायला सुरुवात होतात. पण जेव्हा तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये हे ॲनालाइज करताना तेव्हा तुम्हाला लॉसेस होणार किंवा प्रॉफिट्स कमी होतील किंवा काय जे असेल ते. मला हे सिंपल सांगायचं आहे की थोडक्यात काय आपण जे ॲनालिसिस करतो ना ते पोस्ट मार्केट न करता लाईव्ह मार्केटमध्ये करायला पाहिजे. मग आता हे जे फीचर आहे खूप जास्त युनिक मी तुम्हाला बोलतोय, जे बार रिप्लेचं फीचर आहे ह्याच्यामध्ये होतं काय माहिती आहे का, की जेव्हा पण समजा मी लास्ट 8 दिवसाचा डेटा मला चेक करायचे, मी इथं आलो आणि मी बार रिप्लेवरती क्लिक करतो, इथून मला डेटा फिल्टर करायचे, मी तर इथं क्लिक करतो ना, पुढचे सगळ्या कॅन्डल्स म्हणजे पुढचे सगळे बार डिलीट होणार ऑटोमॅटिकली आणि माझ्यासमोर बनायला सुरुवात होणार. मग माझ्यासमोर बनतात तर मला समजणार की मी एंट्री कुठं घेणार, एक्झिट कुठं करणार, याप्रमाणे मी ॲनालिसिस करायला सुरुवात करणार. आणि ह्याच्यामध्ये अजून एक ॲडिशनल ह्यांनी गोष्ट केली. काय केली सांगतो तुम्हाला. जेव्हा पण मी बार रिप्लेवरती क्लिक करतो मला बाय सेल करायला इकडे चान्स आहे, इकडे बटन येतं आणि त्या बटन मी जेव्हा क्लिक करेन बाय केलं सेल केलं त्याचा डेटा पण मला मिळतो, माझी ॲक्युरेसी किती आहे काय किती आहे. आता एक सिंपल क्वेश्चन आहे, मला माहिती आहे व्हिडिओ लेंदी होतोय पण क्वेश्चन्सचे आन्सर भेटले पाहिजेत आणि कशा प्रकारे करायचं हे पण समजलं पाहिजे. सो थोडासा ना वेळ द्या तुम्ही प्लीज. ओके, सिंपल गोष्ट तुम्हाला मी हीच सांगेन की हा जो बार रिप्लेचं जे फीचर आहे किंवा जे बॅक टेस्टिंग करू आफ्टर मार्केट तुम्हाला करायचे 3:30 नंतर, पण ॲटलिस्ट मी म्हणतो दिवसातनं जर तुम्ही 1 तास 1.5 तास जरी देताय ना, म्हणजे 1 महिन्यासाठी ना तुमचं प्रायजेक्शन एवढं स्ट्रॉंग होऊन जाईल ना तुम्ही विचार करू शकत नाही. का माहिती आहे का, मी तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये बदल काय असतो. लाईव्ह मार्केटमध्ये जेव्हा आपण ट्रेड करतो ना आपण पॅनिक करत असतो खूप जास्त, कारण की रिअल पैसा लागलेला असतो. मग ॲनालिसिस कधी कधी आपण स्वतःच इग्नोर करतो. आपलं एखादं लॉजिक आहे की बाबा एवढ्या इथं माझा क्रॉस ओव्हर झाला, मी बाय करणार आहे सेल करणार राईट, बट मी बाय करतोय आणि माझं लॉजिक मला सांगते की होल्ड कर ट्रेडला, पण माझी सायकोलॉजी तिकडे बिघडते प्रॉफिट्स बघून स्वतःचेच की अरे 1,000 प्रॉफिट झाले, 2,000 प्रॉफिट झाले, मी इकडे कट करणार ट्रेड. समजतंय. सो दॅट्स वाय हे इम्पॉर्टंट आहे की ॲनालिसिस खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही डेली 1 तास द्या, तुम्ही पुढचे 3-4 महिन्यात खूप जास्त इम्प्रूव्ह करून जाताल असं मला वाटतं. आणि हे खूप जास्ती व्हॅल्युएबल फीचर ह्यांनी इंट्रोड्यूस केलं आहे मित्रांनो. ओके, सो खूप युनिक आहे. ज्यांना अकाउंट्स ओपन करायचे असतील डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो मी धनची, आणि आपण खूप जास्ती युनिक असे व्हिडिओज पण पब्लिश करणारे ज्यांनी अकाउंट्स ओपन केलेत. हे बघा, टिप्स आणि कॉल्स घेऊन काय फायदा नाही आहे मित्रांनो, स्किलवरती काम करायला पाहिजे. ट्रेडिंग काय आहे, डेटा रिडिंगमध्ये मास्टरी, या सगळ्या गोष्टी आपण फ्रीमध्ये ठेवणार आहे ज्यांनी अकाउंट्स ओपन केलेत. सो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, अकाउंट्स वगैरे ओपन करायचे असले करून घ्या, धनमध्ये अकाउंट ओपन करा आणि हे फीचर फ्रीमध्ये तुम्ही यूज करू शकता. ओके, तुम्हाला सांगेन की हे कसं यूज करायचं आहे नक्की. ओके, फायनली हे यूज कसं करायचे. सो इंडिकेटर्स तर आपण यूज करत नाही, मी डिलीट करून टाकतो दोन्ही इंडिकेटर्स. पण मी जेव्हा बार रिप्लेवरती क्लिक करेन ना नवीन एक विंडो ओपन होईल, कारण की ते फीचरच वेगळं आहे. ओके, सो मी इकडे क्लिक करतोय आणि या प्रकारे चार्ट ओपन होतोय. मी इकडे आलो आणि कुठली तरी डेट घेऊया यार, समजा फॉर एक्झाम्पल हा साइडवेज झोन आहे ना, इथून चालू करूया, इथून ते माइट बी थोडंसं ट्रेंडिंग मार्केटपर्यंत कॅरी करू आपण 5 ऑगस्ट नंतर. ओके, सो 5 ऑगस्टला मार्केट एका झोनमध्ये स्टक आहे राईट, बॉटमला पण आणि टॉपला पण. सो बॉटम मार्क करून घेऊया, टॉप मार्क करून घेऊया. ही 1 डेची टाइम फ्रेम झाली राईट. तर मी काय करतोय आता 5 मिनिटावरती शिफ्ट करतो याला आणि आपण बार रिप्ले चालू करून देऊया. ओके, सो 5 मिनिटची टाइम फ्रेम ओपन केली आहे मी आणि इकडे आपण 5 तारखेला जायचं आहे, 5 ऑगस्टला जायचं. ओके, सो मित्रांनो आपण इकडे 5 ऑगस्टला आलोय. ओके, आता समजा मला डिरेक्टली त्या डेटवरती जम्प करायचं आहे ना, तर इकडे एक बटन असते बघा खाली, तुम्हाला दिसतं माझ्या जे कॅमेरा आहे त्याच्या पाठीमागे आहे. सो कस्टम डेटा असते. मला इकडे 5 ऑगस्टवरती क्लिक केलं, गो टू केलं की मी बरोबर 5 ऑगस्टला येणार. ओके, म्हणजे पटपट जम्प करू शकतो आपण. सो आता मला काय करायचं आहे, बार रिप्ले स्टार्ट करायचं आहे ना. सो मी इकडे काय करणार, रिप्लेचं बटन आहे बघा इकडे वरती. ओके, त्यावरती क्लिक करणार आणि कुठून करायचे, 5 ऑगस्टचा एंडिंग म्हणजे आय गेस इथे आहे ना. हां, तर इथून मी 6 ऑगस्टपासून सुरुवात ट्रेडिंग करतो. लेवल प्लॉट करून ठेवल्यात. सो रिप्लेवरती क्लिक केलं आहे. मला वाटतं आपण ना एकच दिवसाचं करूया, कारण की खूप लेंदी होईल व्हिडिओ नाही तर. ओके, बोरिंग वाटेल लोकांना. सो ठीक आहे. सो याला थोडंसं वरती घेऊन चालूया आणि याप्रमाणे आता बघा खाली काय काय तुम्हाला दिसत असेल. इकडे एक टॅब ओपन झाली बघा इकडे. ओके, मार्केट रिप्ले, इकडे प्लेचं बटन आहे. प्ले म्हणजे प्ले केलं की चालू होऊन जातील ते बार, जे रिप्ले आहे ना म्हणजे चालू होऊन जातील. त्याच्यानंतर नेक्स्टचं बटन आहे. त्याच्यानंतर 1x म्हणजे काय माहिती आहे का, एक कॅन्डल जी बनेल ना पुढची, ते एका सेकंदाला एक कॅन्डल बनणार. सो माझं सजेशन तुम्हाला राहील की 0.5 वरती ठेवा, कारण की टाईम घ्या, थोडा वेळ घ्या ॲनालाइज करायला. ओके, गडबड नका करू, 0.5 वरती ठेवा. सेलचं बटन आहे, बायचं बटन आहे आणि 1 क्वांटिटी म्हणजे एक लॉट आहे. आता तुम्हाला सांगतो कसं असतं की तुम्ही जेव्हा पण बाय सेल करताल ना, तर निफ्टीमध्ये 10 पॉईंटची मोमेंटम झाली तर 10 पॉईंट्स प्रॉफिट दिसणार, पॉईंट्समध्ये दिसणार. पॉईंट्समध्ये आता लॉट साईज कितीची आहे, 25ची लॉट साईज आहे, म्हणजे 10 पॉईंट्स इंटू 25 म्हणजे किती झाले, 250चं प्रॉफिट आणि 250चं लॉस. जर 10 पॉईंट प्रॉफिट किंवा लॉस होतंय. सो कॅल्क्युलेशन जे तुम्हाला दिसणार ना, स्टॅटिस्टिक्स तुम्हाला दिसणार ते पूर्णपणे पॉईंट्समध्ये दिसणार. ते आपण नंतर कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगेन मी कसं आहे.
माझं हे सजेशन आहे तुम्हाला की डेली 30 मिनिटं म्हणजे अर्धा तास तरी तुम्ही ही गोष्ट डेली करा. तुम्हाला खूप जास्ती तुमच्या ट्रेडिंग स्किलमध्ये इम्प्रूव्हमेंट बघायला मिळेल. ओके, सिंपल आहे. त्याच्यानंतर फ्लॅटन म्हणजे काय, हे बटन बघा इकडे फ्लॅटन दिसत असेल, म्हणजे तुम्ही एखादी पोझिशन समजा क्रिएट केली बाय किंवा सेल, तर ती पोझिशन स्क्युअर ऑफ करायची तर फ्लॅटन बटन आहे, आणि क्लोज केलं तर स्टॅटिस्टिक दिसणार, म्हणजे पूर्ण अनालाइज केलं त्याचा स्टॅटिस्टिक काय, म्हणजे प्रॉफिट्स किती झाले, लॉस किती झाले त्या पिरियडमध्ये, म्हणजे 10 दिवसांचा डेटा असेल किंवा एका महिन्याचा डेटा असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट्स लॉस किती झाले इथे तुम्हाला दिसणार. ओके, सो जास्त वेळ नाही घालवत, स्टार्ट करून टाकू. ओके, आता प्लेवरती मी क्लिक करतोय, तुम्हाला समजून जाईल जे मी सांगेनच सोबतच. ओके ओके, सो स्टार्ट झालं. इकडे आपण लेवल पहिलेच प्लॉट करून ठेवलेत ना 1 डेच्या टाइम फ्रेमला. सो हे बघा, हे लाईव्ह मार्केट एक्सपिरियन्स आहे पूर्णपणे तुम्ही लाईव्ह मार्केट जसं ट्रेड करताना तसंच तुम्हाला एक एक्सपिरियन्स येणार या ठिकाणी, आणि मजा येणार तुम्हाला ट्रेडिंग करायला. ओके, सो पोस्ट मार्केट बघण्यात मजा नाही आहे, लक्षात ठेवा. हे तुम्ही जेव्हा ऑब्झर्व करताय ना, तुम्हाला समजतं की मी कसं ट्रेड करू शकतो. स्पीड मी 0.5 ठेवलं आहे जसं तुम्हाला सांगितलं. आता लेवल जी बघा इथं पॉज करायचं मध्ये आणि थोडंसं ॲनालाइज करायचं की कशा प्रकारे स्ट्रक्चर बनलं आहे, मी काय करू शकतो, इकडे पोझिशन कशी क्रिएट करू शकतो. मी शॉर्ट पोझिशन, लॉंग पोझिशन हे ॲड करून ठेवले टूल्स फॉर, जेणेकरून मला पाहिजे तिथं मी मार्क करू शकतो. सो इकडे पॉजवरती लक्ष ठेवायचं, पॉज करायचं, प्ले करायचं, पॉज करायचं, प्ले करायचं, जिथं बाय करायचे, जिथे सेल करायचे सेल करायचं, आणि याप्रमाणे करत ॲनालाइज करत राहायचं. लक्षात ठेवा, पॉज आणि प्ले करायचं. सो प्ले करूया. इकडे डे लो आहे, कालचा येस्टरडेज क्लोजिंग आहे, ह्या गोष्टी कन्सिडर करून चालू आहे. खाली एक लाईन आहे, वरती एक लाईन आहे. ओके, सो प्ले करूया. हे बघा, माझ्या पण लक्षात नाही की ह्या दिवशी काय झालं होतं, असं काही लक्षात नाही, म्हणजे लगेच लक्षात राहत नाही आपल्या. बट तुम्ही कसं आहे की तुम्ही पण लक्ष नका देऊ, की बघायचं नाही डेटा काय आहे पुढचा, आणि ऑटोमॅटिकली चालून द्यायचं, जे दिसतंय त्याला ट्रेड करायचं. ओके, सो पहिलं बघून नाही घ्यायचं, नाही तर मग त्यात काही मजाच नाही. ओके, सो इकडे बघा डे लो ब्रेक झाला आहे, बट ऑब्वियस आपण इकडे नाही प्लॅन करणार, खालची क्लोजिंग आहे. मला वाटतं माईट बी थोडंसं EMA जाऊन रिजेक्ट होईल. सो बघू आपण. ओके, आपण परत हा लो जर स्विंग, हे बघा कसं आहे माहिती आहे का, वरती गेला. सो डेफिनेटली हा लो जर ब्रेक करतो ना आपण सेलिंग साईडला प्लॅन्स करणार. आता इथं काय करायचं, पॉज करायचं, आणि कुठं पोझिशन क्रिएट करायची इथं ना, माझा लो ब्रेक झाला तर मी इथं मार्क करून टाकतो. सो याच्या खाली गेलं की मी पोझिशन क्रिएट करेन, आणि हे माझं जे आहे ते टार्गेट राहील. स्टॉप लॉस बघू काय येईल ते. ओके, त्या टायमिंगला थांबा, खाली आलं पाहिजे मेन, म्हणजे येते का बघू पहिला गोष्ट. मी जास्ती ट्रेड नाही बनवत, दाखवत नाही तर परत व्हिडिओ खूप लेंदी होईल. तुम्ही या टाईपमध्ये तुम्ही करा. ओके, खूप जास्त ॲनालाइज करा. ओके, स्टडी करा. बघा साईडवेजमध्ये गेला, जोपर्यंत लो ब्रेक होत नाही पर्यंत प्लॅन नाही करायचे. आपल्याकडे डे हाय आहे, डे लो आहे. ओके, सो इकडे तुम्ही असं लिहून ठेवा, बघूया काय होते. फास्ट फॉरवर्ड करा हा पोर्शन जरासा, मला वाटतं माइट बी तुम्हाला बोरिंग वाटेल. फास्ट करा, थोडं पळवत चला. मार्केट जेव्हा पण साईडवेज असतं ना मित्रांनो, की खूप जास्त लोकांचे पेशन्स टेस्ट होतात, की वाटतं की यार मी काय करू सर, एवढा वेळ मी शांत नाही बसू शकत, मी ट्रेडिंग करत राहतो आपण कंटिन्युअसली, लॉसेस होतात. मी तुम्हाला सजेस्ट करेन की ऑप्शन सेलिंगमध्ये तुम्ही येऊ शकतात. जेव्हा पण मार्केट साईडवेज असताना तुम्ही नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजीज करून ऑप्शन सेलिंगमधून पैसे कमवू शकता. 2 डिसेंबरला आपली बॅच आहे अबाउट ऑप्शन सेलिंग, आणि भरपूर साऱ्या गोष्टी, अल्गोज ट्रेडिंग पण आपण शिकवतोय. मी नंतर सांगेन तुम्हाला डेफिनेटली. बट एवढंच सांगेन की साईडवेज मार्केट हे मार्केटचं नेचर आहे. ट्रू नेचर जे आहे ते 70% साईडवेज आहे, 30% मार्केट ट्रेंडिंग असतं. हे ट्रू नेचर आहे. सो हे समजूनच चालू तुम्ही. ओके, चला ठीक आहे. सो ट्रेंडिंग मार्केट समजलं पाहिजे तुम्हाला. जे पण लाईव्ह स्ट्रीममध्ये असतं तुम्हाला माहिती आहे आपण ट्रेंडिंग मार्केट कॅच करतो, भरपूर वेळा असं झालंय. सो ठीक आहे, ब्रेक झाला तर आपण डेफिनेटली प्लॅन करू. थोडंसं झूम आउट करू. इथे पॉजवरती बटनच ठेवायचं, हात ठेवायचा. जर ब्रेक झाला तर मी सेलिंग साईडला प्लॅन्स करीन. बघू होतंय की नाही, वी डोंट नो. येस, डेफिनेटली ब्रेक झालाय. सो मी इकडे शॉर्ट पोझिशन करतो, जास्ती कन्फ्यूज नाही करत इकडे, आणि माझा जो PNL आहे तो 0-0 दिसतोय. ओके, आता माझा जो स्टॉप लॉस आहे तो लास्ट स्विंग इथे राहील, राईट. ह्याच्यावरती स्टॉप लॉस देऊया आपण. सो शॉर्ट पोझिशन इकडे क्रिएट करूया जिथं आता झाली आहे पोझिशन, आणि स्विंगच्या थोडासा वरती बफर देऊ, थोडासा वरती. ओके, सो किती पॉईंटचा स्टॉप लॉस आहे, 70 पॉईंटचा स्टॉप लॉस येतोय. टार्गेट इथं कट टू कट जर दिलं तर कितीचा रिस्क रिवॉर्ड आहे, 2.5चा, 1:2.5. सो इनफ आहे मला वाटते, आणि चालू करून देऊ, बघू काय होईल ते. ओके, स्टॉप लॉस तर मी ऑलरेडी दिला इकडे. सो याप्रमाणे ठेवायचे. ओके, तो रिव्हर्स झाला. सो कधी पण लक्षात ठेवा, होल्ड करायचं, वाट बघतो मी पर्सनल लेवलला. ठीक आहे, चला ब्रेकआउट आहे आणि खाली चाललाय. वी डोंट नो टार्गेट येते की नाही, पण ट्रेलिंगवरती आपण भरपूर जास्ती गोष्टी असतात. तुमच्या ट्रेडिंग स्टाईलनुसार तुम्ही त्याला बॅकटेस्ट करा, तुमच्या ट्रेडिंग स्टाईलनुसार. आता समजा मला म्हणायचं की माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस या स्विंगला आला किंवा ईमेल आला, इथं आला की कट करा पोझिशन, फ्लॅटनवरती क्लिक करा, तुमचा डेटा सेव्ह होऊन जाईल. ओके, याप्रमाणे तुम्ही करा. सो जरा एक्सप्लोर करायला स्वतः. ओके, मी जास्त एवढं नाही सांगत आता, जेवढं, कारण की व्हिडिओ एवढा मोठा होऊन जाईल ना मग छोट्या छोट्या गोष्टी सांगत बसलो तर. ठीक आहे, टार्गेट थोडंसं मिस झालं आहे, डेफिनेटली बघू जे काय असेल ते बघू. ओके, नियर बाय.
ओके डन. सो इथे आहे आणि आता फ्लॅटनवरती क्लिक करतो मी. म्हणजे किती पॉईंट्स रनिंग आहेत बघा, 156 पॉईंट्स रनिंग आहेत. म्हणजे अराउंड असं म्हणू की 100 पॉईंट्सला किती भेटतात, 2,500 रुपये आणि वरचे 1250. सो 3700 रुपये प्रॉफिट रनिंग आहे मला इकडे. फ्लॅटनवरती क्लिक केलं मी तर पोझिशन कट झाली बघा. इथं शॉर्ट आहे, इथे बाय आहे. सो असा डेटा माझा सेव्ह झाला एका दिवसाचा. आता पुढच्या दिवसाचा डेटा असा पटपट तुम्ही डेटा सेव्ह करत चला आणि मी जेव्हा कट करेन ना ह्याच्यावरती, हे बघा मला इथं PNL दिसतोय 156 पॉईंट माझं इथं प्रॉफिट आहे. ओके, पॉईंट्स दिसतात हे तर रुपीज जे दिसते ते सोडून द्या, पण हे पॉईंट्स आहेत, 156 पॉईंट्स आहेत. सो मी इथं जेव्हा क्लोज करतोय ना तर माझा रिपोर्ट बनला इकडे. ओके, सो काय झाला, नेट PNL जो आहे तो 156 पॉईंट्स आणि सक्सेस रेट 100%, प्रॉफिट फॅक्टर 1%. तुम्ही खूप जास्त डेटा कलेक्ट करा, 8 दिवसांचा 10 दिवसांचा, मग तुम्हाला चांगला डेटा बघायला मिळेल. आणि परफॉर्मन्स रिपोर्ट केला की इकडे पूर्णपणे डेटा समजतोय आणि ट्रेड्स किती केले तुम्ही ते पण तुम्हाला इकडे समजतं. ओके, हे खूप मस्त बनवले, ह्यांनी खूप क्लासिक बनवले फ्रीमध्ये. यार कोण जगामध्ये, लक्षात ठेवा ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या प्रीमियम आहेत आणि प्रीमियम कुठली गोष्ट तुम्हाला फ्रीमध्ये बघायला भेटत नाही. तुम्ही ॲक्च्युली पेपर ट्रेडिंग करताय ते पण फ्रीमध्ये आणि ते पण प्रीमियम. कारण की हा जो फीचर आहे ना बार रिप्लेचा, ते अजून एक काही वेबसाईट आहेत लाईक गो चार्टिंग वगैरे त्याच्यावरती पण फ्रीमध्ये अवेलेबल आहे. पण जो टच अँड फील जो ट्रेडिंग व्ह्यूचा असतो ना मित्रांनो, तो कुठलाही सॉफ्टवेअर आजच्या डेटला मला वाटत नाही की देऊ शकतो. सो तुम्हाला एकदम मस्त एक्सपिरियन्स येईल हे करताना. आणि तुम्हाला सांगू का, इम्प्रूव्हमेंट पण खूप जास्त होईल, कारण की तुम्ही एक्झॅक्टली लाईव्ह मार्केट ट्रेड करताय ना तसंच ट्रेड करताय. सो आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन खूप जास्त आवडली असेल तर नक्की मित्रांनो लाईक करा आणि मित्रांच्या सोबत शेअर करा ज्यांना बॅक टेस्टिंगची खूप जास्त गरज आहे. आता ॲडिशनली मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देतो. आपली एक बॅच आहे 2 डिसेंबरला चालू होऊन जाईल मित्रांनो. त्याच्यामध्ये आपण काय काय शिकवतोय, ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे पूर्ण बेसिक पासून, ऑप्शन्स काय असतात, डेरिव्हेटिव्ह काय असतं, कॉल काय असतं, पुट काय असतं, स्ट्राईक प्राइजेस काय असतात, ऑप्शन चेन काय असते, इथून पूर्णपणे ग्रीक्स पण आहेत त्याच्यामध्ये, सगळं बेसिक. म्हणजे त्याच्यानंतर आपण ऑप्शन सेलिंग शिकवतोय, इंट्राडे स्ट्रॅटेजीज, विकली स्ट्रॅटेजीज, मंथली स्ट्रॅटेजीज, ऑप्शन बाईंगच्या ऑल्सो स्ट्रॅटेजी आहेत त्याच्यामध्ये. नंतर दुसरा कोर्स आहे सिस्टम ट्रेडिंग. सिस्टम ट्रेडिंगच्या कोर्समध्ये आपण काय शिकतोय तर रूल बेस्ड ट्रेडिंग काय असतं, अल्गो ट्रेडिंग काय असतं, त्याच्यामध्ये स्कॅल्पिंगच्या स्ट्रॅटेजी आहेत 3-4 आणि असल्या भरपूर साऱ्या गोष्टी आपण युनिक गोष्टी त्याच्यामध्ये शिकणार आहे सिस्टम ट्रेडिंगच्या कोर्समध्ये. आफ्टर दॅट मग तुम्ही तिसरा जो कोर्स आहे तो आहे अल्गोचा कोर्स. त्याच्यामध्ये आपण कस्टम स्ट्रॅटेजी कशी अल्गो बनवायची, आपली स्ट्रॅटेजी जे पण आपण आता ट्रेड करून दाखवलं तुम्हाला मी, तेच अल्गोमध्ये कसं कन्वर्ट करायचं, ती स्ट्रॅटेजी दुसऱ्यांना कशी विकायची किंवा दुसऱ्यांची स्ट्रॅटेजी बनवून कशी द्यायची, त्यांच्याकडून आपण एक बिझनेस कसा रन करू शकतो ह्याच्यावरती, ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील त्याच्या. सो हे जे एंटायर कंटेंट आहे ना मित्रांनो, मी काही 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, पण ह्याचा एक व्हिडिओ मी बनवला आहे, तर व्हिडिओ हा बघून घ्या तुम्ही. याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स आहेत आणि खूप युनिक कंटेंट आहे. मार्केटमध्ये असं कंटेंट कुठेही अवेलेबल आत्ताच्या डेटला तर नाही आहे. ओके, सो कंटेंटची फीज खूपच कमी ठेवली आपण. जर एक स्ट्रॅटेजी आपण अल्गो स्ट्रॅटेजी बनवायला गेलो मार्केटमध्ये किंवा बनवायला किंवा विकत जरी घ्यायला गेलो ना तरी 5,000 ते 10,000 रुपये घेतात. आणि आपल्या पूर्ण कोर्सची फीज म्हणजे भरपूर साऱ्या स्ट्रॅटेजीज त्याच्यामध्ये अल्गो स्ट्रॅटेजी आहेत, तुम्ही स्वतःची स्ट्रॅटेजी बनवू शकता, तुम्ही बिझनेस करू शकता. हे सगळं एंटायर तुम्हाला 2 डिसेंबरला अराउंड 22,000 फी ठेवली आपण आणि 50 कुपन्स राहतील तुम्हाला. सो 15,000च्या फीजमध्ये तुम्हाला हे पूर्ण तिन्ही कोर्सेस बघायला मिळतील. ओके, सो ज्यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि जर काय इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर दिला आहे बघा, त्याच्यावरती मला मेसेज करून तुम्ही विचारू शकता. ओके, आय होप तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन व्हॅल्युएबल वाटली असेल आणि डेफिनेटली मित्रांनो थोडासा इकडे सपोर्टची गरज आहे. लाईक्स आणि शेअर पाहिजेत आपल्याला. सो डेफिनेटली लाईक्स करा आणि व्हिडिओला खूप जास्त शेअर करा मित्रांनो. ओके, चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय, जय महाराष्ट्र.